नमस्कार मित्रांनो, मी प्रणय आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। सध्या मी आहे खेतवाडीला। इथे 14 गल्ली आहेत आणि 14 गल्लीमध्ये अतिशय उत्कृष्ट असे गणपती बसतात। आता सध्या मी खेतवाडीतले सगळे गणपती तुम्हाला दाखवणार आहे। त्यासोबत माझ्यासोबत ही दोन मुलं आहेत, ही सर्व मला गायडन्स करणार, फिरवणार आहेत। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, आता आपण 13वी गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि यांच्याकडे पासेस आहेत, तर हे फ्रीमध्ये कुठेही जाऊ शकतो यांच्या पासेसमध्ये। तर हे एक बेनिफिट झालेलं आहे मला। बाकी मुलं खूप छान आहेत। आता पूर्ण खेतवाडी फिरवणार आहेत मला आणि त्यासोबत मी तुम्हाला खेतवाडीमध्ये सर्वात उत्कृष्ट गणपती दाखवणार आहे। जितक्या गल्ली आहेत तितक्या गल्लीतले सर्व गणपती दाखवणार आहे। आता सध्या आपण आलेलो आहोत खेतवाडीतल्या 13व्या गल्लीमध्ये गणपती पाहण्यासाठी। तर तुम्हाला नाम काय? अनिल आहे आपल्यासोबत आणि प्रियांशू। अनिल आणि प्रियांशू दोघं आहेत आपल्यासोबत आणि VIP एंट्री होत आहे। इथे तुम्ही बघू शकता, इथे लाईनीत लागावं लागतं, पण आपल्याला ह्यांच्यामुळे VIP दर्शन करायला भेटत आहे। तर तुम्हाला दाखवतो 13व्या गल्लीतले। तर आता आपण आलेलो आहोत 13व्या गल्लीतल्या गणपतीमध्ये। ओ हो, काय सुंदर सिनरी बनवली आहे तुम्ही बघा। आणि गणपती या मुलांनी नाव ठेवलं त्याचं 6 पॅक्स वाले गणपती। गणपतीची मूर्ती अतिशय उत्कृष्ट आहे खरंच। ह्यांना गणपतीला 6 पॅक्स आहेत, तुम्ही बघू शकता। खूप गोंडस अशी मूर्ती आहे। तर मित्रांनो, हे होतं 13व्या गल्लीतला मुंबईचा अनंत गणपती, जो अतिशय उत्कृष्ट गणपती तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता। मित्रांनो, गर्दी बघू शकता खेतवाडीला किती आहे ते। सर्वजण इथे गणपती पाहण्यासाठी आलेले आहे। आता आपण आलेलो आहोत 13व्या गल्लीमध्ये। ये 12वी आहे, सॉरी वो 13वी। हां, आता 12वी गल्लीमध्ये आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, आता 12वी गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि इकडे सुद्धा VIP दर्शन आपलं होत आहे। मुलांकडे पासेस आहेत। हे खरं तर इथल्या मंडळातले कार्यकर्ता आहेत कुठल्या तरी, तर त्यामुळे त्यांना पासेस मिळालेले आहेत आणि या पासेसमुळे त्यांना कुठल्याही मंडळामध्ये फ्री ऑफ कॉस्ट किंवा असं म्हणू शकतो आपण VIP ट्रीटमेंट दिली जात आहे। कारण ही मुलं पण कुठल्या तरी मंडळाची छोटी छोटी कार्यकर्ता आहेत आणि ह्या मुलांमुळे आपल्याला सुद्धा VIP दर्शन करायला भेटत आहे। ह्याच्या पाठीमागे दर्शनासाठी लाईन लागलेली आहे, पण आपण VIP दर्शन या मुलांमुळे करू शकतो। आता 12वी गल्लीमध्ये आपण आलेलो आहोत। अरे बापरे मित्रांनो, बघू शकता, ही आहे 12वी गल्लीमधली गणपतीचं दृश्य। अतिशय सुंदर आहे। इथे अमेरिकेचं स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि थोडक्यात अमेरिकेतल्या बाहेरगावाच्या म्युझियममध्ये असे काही दृश्य आहेत। आपण कधी गेलो नाही त्यामुळे माहिती नाही, पण ते म्युझियमचं एक दृश्य इथे आकारण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही पाहत आहात। याला तर तुम्ही सर्व ओळखतात, पण हे जे दृश्य आहे हे सर्व अमेरिकेमधल्या कोणत्या तरी एका म्युझियमचं दृश्य इथे आपल्याला अधोरेखित करण्यात आलेलं आहे। ते आपण 12वी गल्लीमध्ये बघू शकतो आणि त्याचसोबत गणपतीसुद्धा खूप सुंदर दिसत आहेत। मी तुम्हाला मधून दाखवतो। अतिशय उत्कृष्ट अशी मूर्ती आहे। लाईटिंग ही गणपतीवरती पडल्यामुळे गणपती एकदम चमकून येत आहे। मी तुम्हाला एकदा जवळून झूम करून दाखवतो। खूप उत्कृष्ट अशी मूर्ती आहे। मित्रांनो, वरती सुद्धा तुम्ही बघू शकता सर्व धर्म समभाव आणि बायबलमधल्या काही दृश्यांचा इथे उल्लेख केलेला आहे। तुम्ही बघू शकता, जे की जेव्हा प्रभू येशू हे शेवटच्या वेळेला जिवंत होतात पुन्हा, तर त्याच्यानंतर ते टेबलवरती बसलेले असतात त्यांच्या सहकर्म्यांसोबत आणि ते पार्टी वगैरे चालू असते। ते एक दृश्य दाखवण्यात आलेलं आहे।
आणि खूप साऱ्या बायबलमधल्या काही गोष्टी ज्या आहेत ते वरती आकारण्यात आलेल्या आहेत आणि त्याचसोबत आपले इथे बाप्पासुद्धा आहेत जे की सर्व धर्म समभाव या दृष्टिकोनाने दाखवण्यात आलेला आहे. तो पहिला तो VIP एंट्रीमुळे होता आणि आता आपण खाली पाहत आहोत. मुलं ऑलरेडी आपली वाट बघत आहेत आणि खरंच हे इतकं उत्कृष्ट बनवलेलं आहे, इतकं सुंदर बनवलेलं आहे ना की अक्षरशः बघा तुम्ही जवळसुद्धा येऊन पाया पडू शकता गणपतीचा. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच देवाचं दर्शन घेत असाल अशी अपेक्षा करतो. खरंच खूप सुंदर आणि खूप उत्कृष्ट अशी मूर्ती आहे आणि हा सुद्धा जो देखावा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा सुद्धा खूप सुंदर असा बनवण्यात आलेला आहे. आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाऊया, चलो. तर मित्रांनो आता आपण 13वी आणि 12वी गल्ली बघितली. आता आपण 11व्या गल्लीमध्ये जात आहोत. तर 11व्या गल्लीमध्ये सुद्धा एक उत्कृष्ट अशी सुंदर मूर्ती आहे, ती सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन. खूप छान असं देखावा तिकडे देखील बनवण्यात आलेला आहे. एकूणच खेतवाडीतले सर्व गणपती मी तुम्हाला दाखवून या व्हिडिओमध्ये खूप असे महत्त्वाची माहितीसुद्धा देणार आहे. ही कोणतं आहे? 11वी. मित्रांनो 11व्या गणपतीमध्ये आलो आहे, जो आहे 11व्या गल्लीतला महाराजा. आणि तुम्ही मूर्ती बघा, इतकी उत्कृष्ट आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि ही मूर्ती आपल्या सोशल मीडियावरती ट्रेंडिंगला आहे, कारण तुम्ही बघितलं होतं याचं आगमन जेव्हा होतं तो इतकं उत्कृष्ट असं आगमन होतं. मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो. खूप सुंदर मूर्ती आहे आणि एकूणच घोड्यावरती विराजमान आहे. घोड्याला सुद्धा एक वेगळा लुक दिलेला आहे, जे की कलाकृतीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. बघू शकता तुम्ही मूर्ती खूप सुंदर आणि खूप सुरेख अशी बनवलेली आहे. खूप उंच आहे. त्या मुलाला कॅमेऱ्यामध्ये यायची यूट्यूबला, तर त्याच्यासाठी त्याला पण घेतलेलं आहे. खरंच खूप सुंदर मूर्ती आहे ना. मूर्ती कैसी आहे? बहुत सुंदर है ना, ऊंची एकदम. नाम क्या है? मी प्रणय करके है. हां, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मूर्ती पाहत आहात, पण ॲक्च्युअलमध्ये खूप उंच मूर्ती आहे आणि खरंच कलाचं एक उत्कृष्ट असं नमुना आहे या मूर्तीमध्ये. जे तुम्ही पाहता खाली ढगं वगैरे बनवण्यात आलेली आहेत, अश्व बनवण्यात आलेले आहेत आणि त्या अश्वाच्या वरती एक गणपती आहे. त्यामुळे खूप उत्कृष्ट असं देखावा बनवण्यात येत आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून आपण फास्ट गणपती कव्हर करत आहोत. माझ्या पाठचा गणपती बघितला तुम्ही. आता आपण पुढे देखील जात आहोत 11व्या गल्लीतला गणपती. आता आपण पुढे जाऊया. पुढचं तुम्ही बघू शकता 11व्या गल्लीतला गणपती सुद्धा खूप सुंदर होता आणि आगमनाच्या वेळेला, खास करून या गणपतीच्या आगमनाच्या वेळेला खूप प्रचंड गर्दी होती आणि एक सुंदर आगमन या गणपतीचं झालं होतं. जो मी शूट तर नव्हता केला, पण माझ्या मित्राने शूट केला होता, त्यामुळे मी स्वतः या गणपतीचं आगमन हे पाहिलेलं आहे. खूप उत्कृष्ट आगमन होतं. आता आपण 10व्या गल्लीमध्ये जात आहोत गणपतीच्या आणि 10व्या गल्लीतलं मी गणपती तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता आपण 10व्या गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि 10व्या गल्लीमध्ये 2 गणपती आहेत. एक गल्ली समोरासमोर अशा 2 गणपती आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला VIP एंट्री या मुलांमुळे भेटलेली आहे. बाकी तुम्ही लाईन बघू शकता. खरंच खूप जास्त मोठी अशी लाईन आहे या ठिकाणी आणि ह्या मुलांमुळे आपण VIP ट्रीटमेंट घेत आहोत. तर तुम्हाला 10व्या गल्लीतले गणपती दाखवतो. इथे सुद्धा 2 गणपती आहेत. दोन्हीच्या दोन्ही कव्हर करूया व्हिडिओमधून. आणि व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशी उत्कृष्ट व्हिडिओज मी आणत असतो. मित्रांनो हा आहे 10व्या गल्लीतला गणपती. खूप उंच आहे आणि या उंचामुळे हा गणपती ब्रिजवरून जेव्हा येत होता आगमनाच्या वेळेला तेव्हा अडकला होता. तुम्ही ह्याची उंची बघू शकता. खूप असं उंच असा उत्कृष्ट गणपती आहे. खाली सुद्धा तुम्ही बघू शकता एक अशी उंच प्रतिमा आहे आणि शंकराचं उग्र रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शंकराच्या जटामधून गंगा वाहत तर आहे, परंतु शंकराचं हे उग्र रूप दाखवण्यात आलेलं आहे. खूप सुंदर प्रतिमा आहे. वरून ते खालपर्यंत गणपती हा अतिशय उत्कृष्ट दाखवलेला आहे. गणपतीचं जे मुकुट आहे ते सुद्धा खूप युनिक टाईपने बनवण्यात आलेलं आहे आणि खाली एक कलेचं उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला पाहायला भेटत आहे. जे त्या लाईटिंग वगैरे बघू शकता किंवा ज्या दगडावरती गणपती बसलेला आहे तो सुद्धा एक युनिक टाईपमध्ये बनवण्यात आहे. हे एक कलेचं उत्कृष्ट उदाहरण दाखवण्यात आलेलं आहे आणि शंकराचं सुद्धा एक वेगळं रूप जे की उग्र रूप दाखवण्यात आलेलं आहे. खूप उत्कृष्ट अशी मूर्ती आहे 10व्या गल्लीतली. आपण दुसरा वेळेस सुद्धा कव्हर करणार आहोत. हा आहे 10व्या गल्लीतला गणपती.
10व्या गल्लीतलं या गणपतीचं मंडळाचं नाव आहे ओम तांडव. खूप छान अशा पद्धतीने त्यांनी गणपती साकारलेला आहे या ठिकाणी आणि नावाप्रमाणे ओम तांडव त्या हिशोबाने त्यांनी शंकराचं सुद्धा रूप दाखवलेलं आहे, जे की उग्र रूप आहे. बाकी खाली जाऊन तुम्हाला एक मी मूर्ती दाखवते, ही सुद्धा खूप प्रचंड मोठी अशी मूर्ती आहे. आपण खाली जाऊन पाहूया. बघा हाईट बघा गणपतीची, खूप उंच अशी हाईट आहे. मित्रांनो, आपल्या पुण्यातल्या गणपतीची आठवण म्हणजे दगडूशेठ हलवाई. जर चरण दर्शन घ्यायचं असेल तर या साईडून गणपतीचं घेऊ शकता. बाकी या ठिकाणी तुम्ही बघा काय मूर्ती यार, इतकी सुंदर आणि इतकी उत्कृष्ट मूर्ती आहे ना, खरंच खूप उंच मूर्ती आहे. मी कॅमेरावरती घेऊन नाही जात आहे, मी सोबत माझी मान सुद्धा वाकडी करतोय, तिरपी करतोय या गणपतीला पाहण्यासाठी. जितका कॅमेरा तिरपा केलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त मी माझी मान तिरपी केलेली आहे, कारण गणपती इतका उंच आहे. हा आहे ओम तांडव यांचा मित्रमंडळांचा गणपती. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देखील चरण दर्शन करू शकता, गणपतीचं दर्शन घेऊ शकता. चला आता आपण पुढच्या गल्लीत. मित्रांनो, ही होती 10व्या गल्लीतला गणपती. आता आपण ह्याच गणपतीच्या समोर 10व्या गल्लीतला दुसरा गणपती पाहणार आहोत. और एक 10वीं गल्ली में ओके. आता 10व्या गल्लीतला आपण अजून एक गणपती पाहणार आहोत आणि तिथला गणपती तुम्हाला दाखवतो. हा सुद्धा 10व्या गल्लीतला होता. ओम तांडव या मित्रमंडळाचं होतं नाव. त्यांनी ही उत्कृष्ट मूर्ती, उत्कृष्ट डेकोरेशन हे त्यांनी डेकोरेट केलं होतं, ओम तांडव. मित्रांनो, हा सुद्धा 10व्या गल्लीतला गणपती आहे. तुम्ही बघू शकता काय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. इतकं सुंदर अशी सुरेख अशी लाइटिंग केलेली आहे ना पाठीमागे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या गणपतीचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 इंचाचा गणपती आहे. तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. हा बघा, हा आहे 1 इंचाचा गणपती. ह्या मंडळाची खासियत आहे, दरवर्षी हा गणपती असतो 1 इंचाचा गणपती. ह्याला साकारण्यासाठी फार मेहनत केलेली असावी. हे बघा इकडे लिहिलेलं आहे, यांचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे 1 इंचाचा गणपती बनवण्याचा. तुम्ही हा मुलगा बघू शकता, तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे काठीने. आणि त्याचसोबत हे डेकोरेशन, भव्य असं डेकोरेशन, सुंदर अशी मूर्ती इकडे सुद्धा आहे. खेतवाडीचं युवराज गणपतीच्या मित्रमंडळाचं नाव आहे, खेतवाडीचं युवराज. खूप युनिक, खूप सुंदर आणि खूप उत्कृष्ट लाइटिंग सोबतच त्यांनी मूर्ती सुद्धा खूप सुंदर बनवलेली आहे. आणि इथे आपले संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि आपले विठ्ठल रुक्मिणी यांचा सुद्धा एक चांगला देखावा दाखवण्यात आलेला आहे. त्याचसोबत त्याच्यावरती 1 इंचाचा गणपती हा सुद्धा दाखवण्यात आलेला आहे. हे या मंडळाचं खूप उत्कृष्ट असं एक प्रणाली आहे, जी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, हा आहे 10व्या गल्लीतला गणपती आणि इथे वराह अवतार असं काहीतरी नाटक दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता जस्ट एक वराह अवतारचं एक पिक्चर सुद्धा आला होता, मी पाहिला नाहीये, परंतु खूप गाजावाजा त्या पिक्चरचं झालं होतं. आणि त्याच पिक्चरची सिनरी वराह अवतार इथे दाखवण्यात आलेला आहे, तुम्ही बघू शकता. जर मी व्हिडिओमधून काही चुकत असेल तर तुम्हाला माफ करा, पण इतकं उत्कृष्ट आणि इतकं सुंदर बनवण्यात आलेलं आहे ना, इतके डेकोरेशन तुम्ही बघू शकता. आणि सर्व मुव्हेबल आहेत, इथे काहीतरी नाटक वगैरे असू शकतं. आणि इकडे आपला सुंदर असा बाप्पा, सुंदर असा गणपती, त्याचं उत्कृष्ट असं रूप या ठिकाणी आकारण्यात आलेलं आहे. मूर्तीसुद्धा देखील कलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. जे कोणी कलाकाराने ह्याला बनवलेलं असेल त्या कलाकाराने खरंच खूप उत्कृष्ट अशी मूर्ती बनवलेली आहे. बाप्पा खूप सुंदर दिसत आहे. हा होता 10व्या गल्लीतला गणपती. 10व्या गल्लीत 3 गणपती आपण पाहिले. हा एक होता आणि तो 1 इंचाचा एक गणपती होता. आणि एक सुंदर अजून एक गणपती पाहिला आपण 10व्या गल्लीमध्ये. आता आपण आलेलो आहोत 9व्या गल्लीमध्ये आणि इथे सुद्धा लाईन आहे. पण आपली मित्रमंडळी
त्यांच्यामुळे खरंच खूप माझा टाईम वाचलेला आहे या गणपतीला पाहण्यासाठी खेतवाडीमधल्या सर्व. आता आपण 9व्या गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि 9व्या गल्लीमधला गणपती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जर व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही पाहिला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून गणपती बाप्पा मोरया लिहायचं विसरू नका. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत 9व्या गल्लीमधल्या गणपतीकडे आणि इथे शो होत आहे गणपतीचा, बघू शकता. यांसारख्या अत्याधुनिक क्रूज क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. मोरया मोरया जय. मित्रांनो, हा आहे 9व्या गल्लीतला गणपती. तुम्ही बघू शकता महाराजांच्या शिलेदारच्या रूपामध्ये या गणपतीला बनवण्यात आलेला आहे. खूप छान असं डेकोरेटिव्ह करण्यात आलेलं आहे आणि या साईडला सैनिकांना ट्रिब्यूट देण्यात आलेला आहे. सर्व परमवीर चक्र आदम्य साहस केल्यामुळे इथे सर्व सैनिकांना ट्रिब्यूट देण्यात आलेला आहे. सर्व सैनिकांना पहिलं सलाम आणि त्याच नंतर इथे आता नाटक होतं तर ते नाटक संपलेलं आहे. आता आपण पुढच्या गणपतीला पाहूया. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत 8व्या गल्लीमध्ये खेतवाडीचा राजा या गणपतीला पाहण्यासाठी. खूप सुंदर उत्कृष्ट इथे सुद्धा प्रवेशद्वार बनवण्यात आलेला आहे आणि आता आपण पाहत आहोत खेतवाडीचा राजा या गणपतीला. बघू शकता मित्रांनो, खेतवाडीचा राजा खूप उत्कृष्ट अशी मूर्ती आहे आणि इथे कृष्ण लीला दाखवण्यात आलेली आहे सर्वीकडे. या साईडला सर्व कृष्णांची जी इतकी लीला होती ती सर्व इथे साकारण्यात आलेली आहे आणि आपल्यासमोर गणपतीचं एक उत्कृष्ट असं सुंदर रूप दाखवण्यात आलेलं आहे. खाली ब्रह्मा दाखवण्यात आलेले आहेत जे की वेदांचे रचयिता आहेत, परंतु त्यांच्यावरती गणपती दाखवण्यात आलेले आहेत जे की ज्ञानाचे देवता आहेत. खूप सुंदर अशी मूर्ती आहे गणपतीची, उत्कृष्ट आणि खूप कलाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे या मूर्तीमध्ये, कारण बारकाईने काम केलेलं आहे गणपतीवरती. बघू शकता मित्रांनो तुम्ही, इथे सर्व दोन्ही बाजूला कृष्ण लीला दाखवण्यात आलेली आहे आणि समोर सुंदर असे आपले गणपती आहेत. खूप सुंदर मूर्ती आहे, खूप उत्कृष्ट आहे. 9व्या गल्लीतला गणपती हा खेतवाडीचा राजा. आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाऊया. आपण आता 8व्या गल्लीतला गणपती पाहिला जो खेतवाडीचा राजा होता. आता आपण खेतवाडीचा मोरया 7व्या गल्लीमध्ये जात आहोत आणि खरंच खूप उत्कृष्ट आणि खूप सुंदर अशी देखावट करण्यात आलेली आहे इकडे मंडपांद्वारे. इथे आहे खेतवाडीचे मोरया हे गणपती आणि आपण आता खेतवाडीचं मोरया 7व्या गल्लीमध्ये चाललेलो आहोत पाहण्यासाठी. बघा 7व्या गल्लीतला गणपती खूप सुंदर देखावा केलेला आहे. इथे सुद्धा आपलं देवांचे अवतार दाखवण्यात आलेले आहे, वर अवतार आणि इतर दशावतारामधले देवाचे सर्व अवतार इथे दाखवण्यात आलेले आहेत. आणि हा आहे सुंदर गणपती. ह्या गणपतीचं सुद्धा आगमनाच्या वेळेला खूप प्रचंड अशी गर्दी होती. मी स्वतः हे आगमन पाहिलं होतं. खूप गर्दी होती यावेळेला आगमनाच्या वेळेला. खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे.
मित्रांनो आता आपण हा गणपती पाहिला. पुढच्या मंडपाकडे जाऊयात जी आहे 6वी गल्ली. आय थिंक मी रॉंग नसेल तर आता 6वी गल्ली चालू आहे आपली. 6वी गल्ली ना अभी 7वी. ओके मित्रांनो आता आपण आलेलो आहोत खेतवाडीच्या लंबोदर या गणपतीमध्ये. तुम्ही गल्लीचा आकार बघू शकता आणि या गल्लीमध्ये आता तुम्हाला जी मूर्ती दाखवणार आहे ती मूर्ती पहा आणि नंतर मग गल्लीमध्ये या एवढ्याशा गल्लीमध्ये ती मूर्ती कशी आलेली असेल हा विचार करून कल्पनेच्या बाहेरचा हा विचार आहे. खरं तर एवढ्याशा छोट्याशा गल्लीमध्ये एवढी मोठी मूर्ती आणणं हे अशक्य काम आहे, पण हे शक्य करतं ते म्हणजे इथलं कार्यकर्ते. आता मी तुम्हाला दाखवतो गणपती. तिकडे जाऊ मित्रांनो तुम्ही गल्ली बघा आणि आज तुम्हाला मी जी गणपती दाखवेन ना तो अशक्य या इतक्याशा छोट्या गल्लीमध्ये गणपती आणणं म्हणजे अशक्य आहे, पण इथले कार्यकर्ते हे शक्य करून दाखवतात या गोष्टीला, अशक्यतेला. आणि गणपतीचं खरंच खूप रूप देखावा आहे. पहले उरी फिर पुलवामा और अब ये 22 अप्रैल 2025 घास के मैदान में दिल्ली की दीवारों में कांप कर पूछा अब क्या, और वहीं से जन्म हुआ ऑपरेशन सिंदूर. दुश्मन सोचा भारत झुकेगा, भारत में आसमान में आग उगली. कि कोई आम फाइटर नहीं, ये है हवा का शेर, आग की बरसात. कि कोई जहाज नहीं, कि उड़ता हुआ तबाही है कि रगों में बना हिंदुस्तानी हथियारों से लैस ब्रह्मोस का वाहक. ये है सुखोई Su-30 मॉडर्नाइज्ड कमर्शियल फॉर इंडिया. भारत का आसमानी विनाश. कोई शोर नहीं, कोई सवाल नहीं, बस एक इशारा और एक आदेश. अब वक्त आ गया है. अंधेरे को पीट और एक के बाद एक भागते लगा तो हुआ गरजते हुए आसमान से हो और इंजन की आवाज एक टेकऑफ बन गई. दूसरी ओर दुकानों से गाड़ी के निकालियां अंधेरे में बेअंसाफ जब से आसमान शुरू हो जनाब, 9 टारगेट्स, एक भी नहीं बचा. इंडिया ने सब कुछ बंद कर दिया. ये सर्जिकल नहीं था सर, ये मैसेज था. उन्होंने हमें नंगा कर दिया दुनिया के सामने. कुछ तो करना पड़ेगा. मिसाइल कई जगहों विकल्प छोटे बिना आवाज की भारत की ओर बढ़ने लगते. सर पीओके से ड्रोन और मिसाइल लॉन्च हुए हैं. आतंक आसमान में. S-400 स्टैंड बाई पे है. जैसे ही हॉस्टाइल सिस्टम रेंज में आए एक भी नहीं बचा. एक जवाब पाकिस्तान इकट्ठा चला जवाब देना बनता. रात को 1:05 से लेके 1:30 बजे तक 25 मिनट में खेत खत्म कर गए. टारगेट्स वर डिस्ट्रॉयड एंड कोई भी सिविलियंस को कोई हार्म नहीं हुआ. अभी तक हम ब्रीफिंग करते आए थे कि हम ये करने वाले हैं या हम ये करेंगे. इस ब्रीफिंग में हमने ये बताया कि हमने ये कर दिखाया है. ये नया भारत नए सोच.
मित्रांनो, एकतर ह्या गल्लीमध्ये गणपती आणणं हेच एक चॅलेंजिंग आहे, जे की इथल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं. त्याचसोबत या कार्यकर्त्यांनी पहलगाममध्ये जे आपले 26 भारतीय जे पर्यटकांसाठी फिरायला गेले होते त्यांचं निर्गुणपणे आतंकवादींनी कशाप्रकारे हत्या केली आणि आपल्या सैनिकांनी हे कशाप्रकारे त्यांना मुतोड जबाब दिला. खरं तर आपलं युद्ध हा पाकिस्तानसोबत नाही आहे, आपलं युद्ध आहे हे आतंकवाद्यांसोबत. आणि या आतंकवाद्यांना आपलं भारताने कशाप्रकारे ब्रह्मोस मिसाईल झालं आणि त्यांच्या ड्रोन अटॅकला कशाप्रकारे आपल्या भारतीय सैन्यांनी हे मुतोड जबाब दिलं हे या मंडळाने दाखवलेलं आहे. मंडळांनी सैनिकांना सुद्धा ट्रिब्यूट दिलेला आहे, सैनिकांना सुद्धा आदर दिलेला आहे, खूप छान पद्धतीने दिलेला आहे. आणि त्यासोबत गणपतीच्या हातात आपल्या देशाचा झेंडा हे दाखवलेलं आहे, जे की आपल्या सर्वांची भारतीयांची ओळख आहे. खूप छान पद्धतीने यांनी कव्हर केलं. बाय द वे आता आपण पुढच्या मंडळात जात आहोत. तुम्ही पाठीमागे बघू शकता. सर्व एकूणच हे मंडळ जे आहेत हे आपलं सांस्कृतिक कार्यक्रमच करत नाही, तर त्यासोबत देशामधल्या काही महत्त्वाच्या घटनांना सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करतात. जसं की पहलगाम अटॅक, त्याच्यामध्ये भारतीयांचं बिनाकारणामुळे जो मृत्यू झाला होता त्या मृत्यूच्या नंतर भारतीय नौसैनिकांनी आणि त्या 3 लेडीज ज्या आहेत, एक नौदल, वायुदल आणि जमिनी दलमधल्या ज्या महिला कॉन्स्टेबल्स आहेत त्यांनी कशाप्रकारे हे करून काय तर प्लॅनिंग करून पाकिस्तानमधल्या आतंकवाद्यांना कशाप्रकारे मुतोड जबाब दिला ते ह्या मंडळांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो, आता आपण 3ऱ्या गल्लीमध्ये आलेलो आहोत गणपतीच्या. आणि इथे विठ्ठल आणि रुक्मिणी या दोघांचं सुरेख असं रूप गणपतीच्या स्वरूपात दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे विठ्ठल आणि रुक्मिणीचं दोघांचं रूप हे गणपतीच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं. हा एक कलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. खाली संत तुकाराम महाराज आहेत आणि संत तुकाराम महाराज ज्यांचे भक्त आहेत जे आहेत विठ्ठल देव यांची सुद्धा प्रतिमा दाखवण्यात आलेली आहे. त्यासोबत ती जी एक स्टोरी आहे की कशाप्रकारे मठ बनवता तो आपल्या स्वतःच्या मुलाला हे चिखलामध्ये तोडवतो, हे काहीतरी सिनरी असं दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. बाकी गणपतीची जी मूर्ती आहे ती विठ्ठल रुक्मिणी ह्या दोघांच्या देवांच्या रूपामध्ये गणपतीला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप सुंदर आणि गोड अशी एक मूर्ती आहे. तर मित्रांनो, हा गणपती आपण पाहिला. पुण्यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांचं मंदिर हे कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांचं मंदिर पाहायचं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला संत तुकाराम महाराजांचं व्हिडिओ हा पाहायला भेटेल. तुम्ही संत तुकाराम महाराज देहूचं मंदिर, आळंदीचं मंदिर हे सुद्धा मी व्हिडिओज अपलोड ऑलरेडी केलेले आहेत. जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जावा किंवा मी व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओजची लिंक देण्याचा प्रयत्न करत असेल. बाय द वे, आत्तापर्यंत इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली गणपती बाप्पा मोरया हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मुंबईचा सम्राट या गणपतीच्या इथे. बघू शकता तुम्ही, इकडे दृश्य दाखवण्यात आलेले आहे की लालबागचा राजा आणि त्याच्यासोबत मुंबईचा सम्राट यांची सुद्धा मूर्ती आहे. खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आता आपण आलेलो आहोत मुंबईचा सम्राटच्या इथे. वाव, बघा किती सुंदर डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. आणि खरंच गणपतीची मूर्ती ही पाहता क्षणी विलक्षणीय आहे. डोळे हे गणपतीपासून हलत नाही, इतकी सुंदर प्रतिमा बनवण्यात आलेली आहे गणपतीची.
मित्रांनो, तुम्ही डेकोरेशन बघू शकता. हे डेकोरेशन काही एका दिवसाने बनत नाही, याच्यासाठी भरपूर काम करावं लागतं. हे मंडळातल्या कार्यकर्त्यांनी मिळून हे सर्व घडवलेलं आहे. सर्वात आधी मंडळाच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून सलाम व्हिडिओच्या माध्यमातून, की त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे देखावा हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासोबत मूर्तीसुद्धा खूप सुंदर आणि खूप गोड आहे. मित्रांनो, आता आपण मुंबईचा सम्राट पाहिलेला आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढचे सुद्धा गणपती दाखवतो तुम्हाला. खूप छान छान असे गणपती खेतवाडीला एकाच रांगेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्यासाठी खेतवाडी खूप प्रसिद्ध आहे गणपतींसाठी. तर निश्चितपणे जर तुम्ही इथे येणार असाल तर हे सर्व गणपती पाहायला विसरू नका. आणि मी तर म्हणतो, आपल्या मित्रपरिवारांसोबत, घरच्यांसोबत तुम्ही ह्या सणाचा आनंद देखील घ्या. खेतवाडीला नक्की या. मोरया मोरया. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता समुद्र मंथनचं जे गोष्ट होती ते दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. समुद्र मंथनमधलं एक कथा जी आहे ती इथे साकारण्यात आलेली आहे. या साईडला राक्षस आहेत जे समुद्र मंथनाच्या वेळेला कामाला आले होते. मध्ये आपले बाप्पा आहेत, गणपती बाप्पा एक विराज अशा रूपमध्ये. आणि या साईडला देवी देवता आहेत. सापाला पकडलेला आहे, तो साप या दगडाला त्याने विळखा घातलेला आहे. जे समुद्र मंथनची एक कहाणी इकडे दाखवण्यात आलेली आहे. खूप भव्य अशी गणपतीची मूर्ती आहे. सुंदर आहे, सुरेख आहे. पाहता क्षणी या मूर्तीवरून आपलं काही नजर हटत नाही. आणि खूप सुंदर देखावा बनवण्यात आलेला आहे. खूप उंच अशी मूर्ती आहे. 27 फूट का 22 फूटची ही मूर्ती आहे, पण खूप सुंदर आहे. स्वागतम सुस्वागतम. खेतवाड़ी 5वीं गली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडल आए हुए सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करते हैं. भक्तगण, इस साल हम मां भगवती की 4 कथाएं आपके सामने इस चलचित्र के द्वारा प्रस्तुत कर रहे हैं. पौराणिक कथा के अनुसार रक्तबीज नामक एक असुर था, जिसने भगवान शिव जी को वरदान प्राप्त करने हेतु घोर तपस्या की. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. उसकी तपस्या से भगवान शिव जी प्रसन्न हुए. बस मैं तुम्हारे तपश्चर्या से प्रसन्न हूं. मांगो, तुम्हें जो वरदान मांगना है मांगो. प्रभु, मुझे वरदान दीजिए कि मेरा रक्त जहां जहां गिरे वहां मेरी तरह एक नया रक्त बीज दानव का निर्माण हो. तथास्तु. भगवान शिव जी से वरदान मिलते ही रक्त बीज असुर ने पृथ्वी लोक पर कहर मचाया. उसके आतंक से सभी मानव एवं देवता त्रस्त और भयभीत हुए. इस असुर का वध करने के हेतु सभी देवतागण भगवान शिव जी के पास गए. प्रभु हमें बचाइए, प्रभु हमें बचाइए, इस दुष्ट दानव से हमें बचाइए. प्रभु, इस दुष्ट दानव से हमें बचाइए. फिर भगवान शिव ने माता पार्वती से अनुरोध किया. देवी, मेरे वरदान का दुरुपयोग करके रक्त बीज समस्त पृथ्वी लोक और स्वर्ग में आतंक फैला रहा है. तुम इस दानव का संहार करो. तब माता पार्वती ने रक्तबीज असुर का वध करने के लिए काला, विकराल और उग्र रूप धारण करके रक्तबीज असुर से युद्ध करने चली गई. रक्तबीज,
तुम्हारे पापों का अंत का आरंभ हुआ है। तुमने जो मनुष्य और देवताओं में जो आतंक फैलाया है, इस पर आज मैं तुम्हारा विनाश करूंगी। भगवान शिव जी के वरदान से मुझे कोई नहीं मार सकता। मेरा वध करने जाओगी तो मेरे रक्त से मेरे समान ही नया रक्त बीज दानव निर्माण होगा। इस पर मां कालरात्रि ने अपना विकराल रूप धारण कर घोर युद्ध करने लगी। भगवान शिव जी के वरदान से दुष्परिणाम ना हो, इसलिए कालरात्रि ने रक्तबीज दानव का रक्त धरती पर गिरने से पहले ही पीने लगी और अंतकाल इस दानव का सारा रक्त पीकर वध कर दिया। मां भगवती का और एक रूप है महिषासुरमर्दिनी। महिषासुर नामक एक असुर, जो असुर रंभासुर का पुत्र था, उसका जन्म पुरुष और भैंस सहयोग से हुआ था। अमर होने की आशा में महिषासुर ने भगवान ब्रह्मदेव की घोर तपस्या की। ओम ह्रीं श्रीं ब्रह्मणे नमः। ओम ह्रीं श्रीं ह्रीं ब्रह्मणे नमः। महिषासुर के घोर तपश्चर्या से ब्रह्मदेव उससे प्रसन्न होकर उसके सामने प्रकट हुए। महिषासुर, मैं तुम्हारी भक्ति से प्रसन्न हूं, जो चाहे वो वरदान मांगो। हे ब्रह्मदेव, मैं अमर होना चाहता हूं। यह असंभव है। सृष्टि में जिनका जन्म हुआ है उनका मृत्यु अटल है। कोई और वरदान मांगो बस। महिषासुर ने कुछ समय सोचा और कहा, हे प्रभु, क्या आप मुझे ऐसा वरदान दे सकते हैं जिससे कोई देवता मनुष्य मुझे मार ना सके? केवल स्त्री के हाथों ही मेरा वध हो। तथास्तु। इस वरदान के बाद महिषासुर ने तीनों लोगों में आतंक मचा दिया। तभी सभी देवताओं ने मिलकर देवी दुर्गा की आराधना की, जिससे देवी दुर्गा शेर पर विराजमान होकर प्रकट हुई और देवी महिषासुर का वध करने निकली। और उन्होंने एक घोर गर्जना कर महिषासुर को युद्ध के लिए ललकारा। दुष्ट महिषासुर, तुमने मेरे भक्तों को बहुत सताया है, उसका दंड तुम्हें जरूर मिलेगा। तुम मेरा कुछ भी नहीं बिगाड़ सकते। मेरी इस दानवी शक्ति से मेरे जैसे अनगिनत राक्षसों की सेना बनी है। तुम भली अकेली नारी किस का वध करोगी? हाँ? किस का वध करोगी? अभी मां दुर्गा सभी दानवों का वध करती है और अंततः देवी दुर्गा और महिषासुर का 9 दिन भीषण युद्ध हुआ। 10वें दिन देवी दुर्गा ने महिषासुर को युद्ध में परास्त किया और अपने त्रिशूल से उसका वध किया, जिससे देवताओं को उसके अत्याचारों से मुक्ति मिली। इसलिए देवी दुर्गा को महिषासुरमर्दिनी कहा जाता है। भक्तजनों,
आज भी हमारे भारत माता पर ये असुरों की तरह आतंकवादी हमले कर रहे हैं। पहलगाम आतंकवादी हमले में हमारे कई मासूम लोगों पर इन्हीं आतंकियों ने जानलेवा हमला किया। इसमें कई लोगों को अपनी जान गंवानी पड़ी। पर ये आतंक फैलाने वाले ये नहीं जानते कि जब इस धरती पर हमले हुए तब एक आदि शक्ति ने अवतार लिया है। जैसे ऑपरेशन सिंदूर में हमारी नारी शक्ति कर्नल सोफिया कुरैशी और विंग कमांडर व्योमिका सिंह के नेतृत्व में पहलगाम हमले का ऑपरेशन सिंदूर के माध्यम से करारा जवाब दिया और इन आतंकियों का खात्मा किया। भक्तजनों, आज इसी नारी शक्ति सम्मान के लिए खेतवाड़ी का गणाधीश अर्धनारी नटेश्वर के रूप में प्रकट हो रहे हैं। भारत माता की जय। बोलो गणपति बाप्पा। मित्रांनो, आता जे आपण पाहिलं तो 5व्या गल्लीतला गणपती होता। खूप छान असं गणपतीचा दाखवण्यात आलं होतं। पार्वती, शंकर आणि गणपती या तिन्ही रूपामध्ये एक मूर्ती दाखवण्यात आली होती। त्यासोबत पहलगाम हमल्यामध्ये जे आपले कमांडर होते 3 महिला, त्यांना इथे ट्रिब्यूट देण्यात आलेला आहे। आणि त्यासोबत देवांचे प्राचीन कथा जी आहे, पौराणिक कथा, ती सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला होता, जो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला। प्लीज व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज खाली कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबत गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आता आपण आलेलो आहोत 4थ्या गल्लीमध्ये गणपती पाहण्यासाठी। हा आहे 4थ्या गल्लीतला गणपती। खूप छान आणि सुंदर आणि एकदम साधं सिंपल या गणपतीला दाखवण्यात आलेला आहे, जो आहे राजा खेतवाडीचा। सुरेख मूर्ती आहे गणपतीची। गणपतीच्या पाठचा प्रभाव सुद्धा खूप सुंदर आहे, ज्याच्यावरती लिहिलेलं आहे राजा खेतवाडीचा। इको फ्रेंडली गणपती आहे। प्रभाव खूप सुंदर आहे या गणपतीचं आणि एक शांत आणि एक कमी डेकोरेशन पण उत्कृष्ट अशी मूर्ती आहे। गणपतीच्या मूर्तीवरती बारीक काम करण्यात आलेलं आहे, यामुळे गणपती खूप सुंदर दिसत आहे। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत 2ऱ्या आणि 3ऱ्या गल्लीतल्या गणपतीचा, जे दुसरी आणि तिसरी गल्ली या दोघांचा मिळून हा एकच गणपती आहे, तो पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। आता बापरे, बघा कसं गुहा टाईप बनवण्यात आलेली आहे। मस्करी करू नये। आज अनुरा खूपच विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाचतो, नाचत झटकन चालतो 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 आता आपण कुंभारवाडीमध्ये आलेलो आहोत। कुंभारवाडीमधल्या 5व्या गल्लीतला हा गणपती आहे। आपण सर्व खेतवाडीतले सर्व गणपती पाहिले। हा कुंभारवाडीमधला गणपती आहे। वरती सुद्धा विठ्ठल देव दाखवण्यात आलेला आहे आणि खाली विठ्ठल देवाच्या रूपामध्ये गणपती दाखवण्यात आलेली आहे। प्रबळ पण खूप सुंदर आहे गणपतीचा। तर मित्रांनो, आता आपण खेतवाडीतले सर्व गणपती पाहिले। आता आपण कुंभारवाडीमधले गणपती पाहतोय। एक मुलं आपल्याला कुंभारवाडी फिरवणार आहेत आता। तर कुंभारवाडीमधला हा 5व्या गल्लीतला गणपती होता
आता आपण चौथ्या गल्लीमध्ये चाललेलो आहोत कुंभारवाडीमध्ये. म्हणजे खेतवाडीमध्ये इतक्या प्रचंड गणपती आहेत. ग्रँड रोडला जर तुम्ही ईस्टला उतराल ना तर तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवरती 15 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला खेतवाडी लागते. एकदा का खेतवाडी सुरू केली की एवढे प्रचंड गणपती आहेत. आणि मग हां दिले ना मी लिहितो होते. मित्रांनो आता आपण जो पाहिलं तो कुंभारवाडीतल्या 3ऱ्या गल्लीतला गणपती होता. आता आपण पुढे जाऊया 2ऱ्या गल्लीमध्ये. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कुंभारवाडीचा महाराजा यांचं दर्शन घेण्यासाठी. बघू शकता आतमध्ये मूर्ती दिसत आहे इथूनच बाहेरूनच. खूप उत्कृष्ट अशी मूर्ती आहे. हा आहे कुंभारवाडीचा महाराजा. अक्षरशः आपण गणपतीच्या एकदम मूर्तीच्या जवळ येऊ शकतो बघा. एवढी गर्दी नाही काय नाही, एकदम शांत आणि उत्कृष्ट अशी मूर्ती कुंभारवाडीचा महाराजा. ही मूर्ती बनवण्याच्या आधी तिचं एक छोटंसं स्केच काढलं जातं आणि ते स्केच काढल्यानंतर मूर्ती घडवली जाते. इथे तुम्ही बघू शकता प्रवीण करून कोणी आहे, प्रवीण सुर्वे, त्यांनी ही मूर्ती घडवली होती. म्हणजे स्केच काढलं होतं आणि त्याच स्केचच्या हुबेहू आपल्याला ही मूर्ती पाहायला भेटत आहे. तर खूप सुंदर अशी प्रतिमा विचार केली होती, कल्पना केली होती आणि त्या कल्पनेच्या दृष्टिकोनाने या मूर्तीला देखील घडवण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा चित्र बघू शकता तुम्ही. मूर्ती बनवण्याच्या आधी त्याचं चित्र बनवलं जातं आणि त्यानंतर कोणतीही मूर्ती घडवली जाते. बघू शकता गोलन देऊळचा राजा पहिला कुंभारवाडीमधला गणपती आहे. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे इथे पण. गोलन देऊळचा राजा पहिला कुंभारवाडीतला गणपती. मित्रांनो आता आपण गोल देऊळ मंदिराच्या इथे आलेलो आहोत. शंकरदेवाच्या वरती समर्पित जे मंदिर आहे इथे हे बघा, हे मंदिराचं एंट्रन्स आहे. एकदा मंदिरात देखील जाऊया आणि दर्शन घेऊया. बघा हनुमानांची प्राचीन मूर्ती. हे आहे गोल देऊळ मंदिर. चला आता आपण पुढे जाऊया. पुढे देखील एक चांगले सुंदर गणपती बाप्पा बसले ते बघूया. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गोल देऊळ गणपतीच्या इथे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि सोनं चांदीचं मडलेला हा गणपती आहे. सोनं चांदी चढवलेला गणपती आहे. उत्कृष्ट अशी गणपतीची मूर्ती आहे आणि पाठी खाली बघू शकता तुम्ही चांदीचे पाय आहेत. त्याचसोबत इथे एक चित्र देखील आहे. कोणताही गणपती बनवण्याच्या आधी त्याचं स्केच काढलं जातं. तर हा एक स्केच आहे आणि त्या स्केचच्या आधारावरती या सुंदर गणपतीला बनवलेला आहे. खूप सुंदर खूप सुंदर गणपती आहे. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत लादी बाजारचा लंबोदर बघत आहोत. खूप भव्य आणि खूप उत्कृष्ट अशी मूर्ती आहे. सुंदर मूर्ती आहे लादी बाजारचा लंबोदर. तर मित्रांनो खेतवाडीचा गणपती आणि खेतवाडी आणि त्याच्यानंतर कुंभारवाडी आणि त्याच्या लादी बाजार हे तिन्ही स्थानं आपण कंप्लीट केली या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझा टाईम वाचला या मुलांमुळे. खूप उत्कृष्टपणे VIP दर्शन असं म्हणू शकतो आपण. कोणत्याही जागेवर मला लाईनीमध्ये उभं नाही राहावं लागलं या मुलांमुळे. त्यांच्याकडे पासेस होते तर ह्या पासेसमुळे मी यांना फक्त एक रिक्वेस्ट केली की मला एक फिरवा करून. तर ह्यांनी मला पूर्ण कुंभारवाडी, लादी बाजार, त्याच्यानंतर खेतवाडी सर्व पूर्ण परिसर फिरवला
आणि आता व्हिडिओची एंड करत आहे. मुलांनी खूप मदत केली त्यासाठी थँक्यू पण म्हटलं त्यांना. तर व्हिडिओची एंड करत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, खाली गणपती बाप्पा लिहायला विसरू नका असं कमेंट करा. मी भेटतो इतर गोष्टींसोबत, इतर मुद्द्यांसोबत, इतर महत्त्वाच्या टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.